नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामदास असोले व्हिडिओजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहेत श्री अनिल देशमुख. नमस्कार. नमस्कार. अनिल देशमुख यांनी यज्ञ नावाचं एक प्रॉडक्ट आणलेलं आहे आणि त्यांचं समृद्ध शेतकरी सशक्त समाज हे जे अभियान त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्या अभियानाच्या माध्यमातून यज्ञ हे जे प्रॉडक्ट आहे तर शेणखत कुजवण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठीचं हे कल्चर आहे. आणि या कल्चरपासून कच्चं शेणखत हे अल्पावधीमध्ये पक्क करण्यासाठी किंवा कुजवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे. त्यांचं जे प्रॅक्टिकल मी बघितल्यानंतर मी अजिबात वेळ न वाया घालवता माझ्या स्वतःसाठी हे प्रॉडक्ट मी आणून आणि त्याची प्रक्रिया करून ते कल्चर तयार करणार आहे. तर या कल्चरची जी प्रक्रिया आहे ती आपण प्रथमतः बघू आणि त्यानंतर सरांशी आपण याबाबत बोलू. तर सर, या अगोदर मला थोडीशी कल्पना अशी द्या की हे जे आपलं प्रॉडक्ट आहे यज्ञ म्हणून, तर या प्रॉडक्टबद्दल थोडीशी माहिती आणि शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचं आहे याबद्दल सांगा. पुन्हा एकदा नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर या ठिकाणी आज आपण या अभियानांतर्गत जे पोहोचलेलो आहोत, तर आमचे मित्र श्री रामदासजी आसवले आणि त्यांचे मोठे बंधू श्री विठ्ठलजी आसवले या ठिकाणी उपस्थित आहेत. तर यज्ञ अभियानांतर्गत आपण जी जनजागृती करत आहोत, हे यज्ञ प्रॉडक्ट काढण्यामागचा जो उद्देश आहे त्याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जवळजवळ प्रत्येक गावामध्ये अंदाजे 400, 500, 600 ते 1000पेक्षा जास्त पशुपालक आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेणखताची उपलब्धता आहे. आणि हे शेणखताची उपलब्धता असतानाही कच्चं शेणखत वापराचं प्रमाण 99% जास्त आहे. आणि हे कच्चं शेणखत हे शेतीसाठी अमृताऐवजी विषसमान काम करतं. आणि मग तशा अर्थाने ते शेणखत हे जमिनीसाठी वरदान आहे. परंतु ते कच्चं जर वापरलं, अपरिपक्व जर वापरलं, त्याचे खूप सारे तोटे आहेत. म्हणून आम्ही सूक्ष्मजीवांमध्ये काम करताना असे काही सूक्ष्मजीव आहेत का जे ह्या कुजणाऱ्या गोष्टींचं विघटन अतिशय जलद गतीने करू शकतात. तसं जर आपण वास्तविक पाहिलं तर शेणखताचे डेपो 4-4 महिने जरी पडले तर ते कुजत नाही. बरोबर. आणि मग या ठिकाणी आपण त्या माध्यमातून काय केलंय की अशा प्रकारचे सूक्ष्मजीव का जे जलद गतीने याचं विघटन करतील आणि शेतकऱ्यांना हवं तेव्हा पाहिजे तेव्हा एक अगदी भुसभुशीत परिपक्व शेणखत उपलब्ध होईल, हा याच्या मागचा उद्देश. आता हे जे यज्ञ बॉटल आहे याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव जसं मी अगोदर सांगितलं, तर हे आपल्याला जलद गतीने आपण गूळ आणि पाण्याचं द्रावण तयार करून त्याला वाढवतो. बरोबर. आणि नंतर आपण त्याला शेणखतावरती वापरतो. आपण सविस्तर प्रक्रिया पाहणारच आहोत. बरोबर. परंतु ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा आपण प्रत्येक महिन्यात वर्षभर सातत्याने करत आहोत त्यावेळेला याचा आपल्याला जो रिझल्ट आहे तो इतका सुंदर मिळतो. याची प्रात्यक्षिक तुम्ही पण 1 महिन्यातच आपण पाहिलं. वास्तविक आपण सांगतो की 2 महिने थांबा. तर अशा पद्धतीचं हे अतिशय पॉप्युलर आणि शेतकऱ्यांनी ऍक्सेप्ट केलं उत्पादन आहे. आणि याचे खूप सारे वापर शेतकरी करतात. म्हणजे याचा आता प्रयोग करणं शिल्लक नाही. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आता फक्त शेतकऱ्यांनी वापर सुरू करावा इथपर्यंतची मर्यादा. बरोबर. धन्यवाद सर. तर याची आपण तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये याबद्दल डिटेल बघितलंच आहे. परंतु हे प्रॉडक्ट मी स्वतः वापरत असून आणि त्यांची जी प्रक्रिया समजा बनवण्याची प्रक्रिया त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी देखील ती महत्त्वाची ठरेल. आणि मी स्वतःसाठी हे प्रॉडक्ट वापरत असून तर त्यासाठी जे माध्यम आहे तर या ठिकाणी 200 लिटर पाणी घेतलं आहे आणि 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ आणि ही कल्चरची 1 लिटरची बॉटल ही आणलेली आहेत. आणि सरांच्या मार्गदर्शनानं आपण ही प्रॉडक्ट इथं तयार करू आणि प्रोसेसिंगला टाकून देऊ. गुळाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे. तर हा जो गूळ घेतलेला आहे आपण, तर असा हा बारीक करून घेतलेला आहे आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे. हे प्रॉडक्ट त्याचं आपण हे आपण आता हे जे प्रॉडक्ट आहे याचं अनबॉक्सिंग करत आहोत. आणि या गुळाच्या पाण्यामध्ये आपण हे गुळाचं जे मिश्रण तयार करून घेतलंय सुरुवातीला,
एका 10-20 लिटरच्या हे मिश्रण पूर्णपणे टाकून घ्यायचे. हे जे जीवाणूंचं जे मिश्रण आहे या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. सुरुवातीला 15 ते 20 लिटर एका बकेटमध्ये हे मिश्रण टाकून बकेटमध्ये आपण सुरुवातीला तयार करून घेतलं की यानंतर हे जे मिश्रण आहे तर 200 लिटरचा जो ड्रम आहे या पद्धतीने एक ड्रम घ्यायचा आहे आणि या ड्रममध्ये सरासरी 100 लिटर पाणी सुरुवातीला घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे. या 200 लिटरच्या ड्रम मध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि तदनंतर हा 200 लिटर पर्यंत हा ड्रम भरून घ्यायचा. यज्ञ या प्रॉडक्टच्या किंवा यज्ञ या अभियानाच्या माध्यमातून आपण हे प्रॉडक्टचं ॲप्लिकेशन कसं करायचं याची प्रक्रिया आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली बघितली आणि ती आपण बनवली. हे जे औषध जे शेणखत कुजवण्यासाठीचं जे द्रावण किंवा जे औषध आपण बनवलं आहे तर या औषधाचा खऱ्या अर्थानं फायदे काय आणि तोटे काय हे आपण थोडक्यात सरांच्या माध्यमातून समजून घेऊ. तर सर मला असं सांगा की शेणखत हे कच्चं शेणखत जे गोठ्यातून तयार होतं, मुक्त गोठ्यात असेल किंवा आपण खताचा जो डेपो टाकतो इथे जो बघतो आहोत असा, तर हे अतिशय खराब पद्धतीचं म्हणजे खत असते की हे कुजण्यासाठी खूप मोठा कालावधी जातो. तर हा जो सुरुवातीचा जे शेणखत आहे आणि ॲप्लिकेशन केल्यानंतरचं जे प्रॉडक्ट तयार होतं तर याच्याबद्दल फायदे आणि तोटे याबद्दल थोडीशी माहिती द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा नमस्कार शेतकरी बंधूंनो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कच्चं जे शेणखत आहे तर आज आपल्याला माहिती आहे की 99% जे पशुपालक आहे तर हे कच्चं शेणखत वापरतात. तर शेणखत ही एक गोष्ट अशी आहे की ती आपण स्वतःच्या शेतात वापरा किंवा दुसऱ्याला विका, ती शेवट शेतातच वापरलं जातं. आणि शेतात वापरलं गेल्यामुळं काय होतं का ते एकतर आपली शेती खराब करेल किंवा दुसऱ्याचं शेत खराब करेल, बरोबर. तर कच्चं किंवा अपरिपक्व जे शेणखत आहे तर त्या शेणखताचा मुख्य तोटा असा आहे की कोणत्याही सेंद्रिय पदार्थाला पहिलं कुजण्याची एक प्रक्रिया करावी लागते आणि ही कुजण्याची जी प्रक्रिया आहे की ती इथं होईल ना तर ती शेतात होईल. आता ती शेतात जर कुजण्याची प्रक्रिया झाली आणि आपलं जर त्या ठिकाणी पीक असेल तर पहिलं महत्त्वाची गोष्ट काय तोटे तर त्या कुजण्याच्या प्रक्रियेदरम्यान टेम्परेचर वाढतं. हो बरोबर. आणि जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा काय होतं की तिथं जी पांढरी मुळी आहे तिथे नुकसान होतं, कारण डॅमेज होते. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की ह्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये नत्रासारखे अन्नद्रव्य लागतात, ऑक्सिजन लागतो आणि ज्या दोन्हींची गरज त्या पिकाला पण आहे, बरोबर. मग या ठिकाणी ती स्पर्धा झाल्यामुळं काय होतं की मुळं तर डॅमेज होतातच पण त्याच्यासोबत नत्राची कमतरता पिकाला पडते आणि ऑक्सिजनची कमतरता पडते, त्यामुळे पिकावर त्याचे विपरीत परिणाम होतात. ही झाली अन्नद्रव्याच्या बाबतीतली गोष्ट. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाची गोष्ट आहे की घातक बुरश हे आता कुजलेलं नसलं आणि असं जर शेतात गेलं तर घातक बुरश त्याच्यासोबत तयार होतात, पिकामध्ये जातात आणि तिथं मर रोगासारखे दुर्धर रोग तयार होतात. आता आपण त्याच्या पुढचं जी गोष्ट आहे समजा आता आपण पहिलं अन्नद्रव्याचं पाहिलं, दुसरं रोगकारक बुरशी जीवाणूंचं पाहिलं, तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये ज्या भुंगेवर्गीय किडी ह्या अंडी घालतात आणि त्यांचं जीवनचक्र याच्यात असल्यामुळं हे शेतात गेल्यानंतर जसं आपण त्याला हुमणी किंवा उनी म्हणतो काही ठिकाणी, तर हे नुकसान करतात. आपल्या मूळ जमिनीमध्ये उधईचं प्रमाण जास्त असतं तर उधई त्रास देतात कच्चे शेणखतात, त्यामुळे त्यांचं प्रमाण वाढतं म्हणजे किडींचं प्रमाण वाढतं थोडक्यात, बरोबर. पुढची गोष्ट आहे की याच्यासोबत जनावरांच्या आहारातून खाण्यातून म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकाराने इथं जे तण जातं तर त्या तणाचं बीज जातं ते तिथं शेतात जाऊन तण उतरतं, बरोबर. आणि सूत्रकृमीसारखे जे घातक रोगकारक ज्या सूत्रकृमी आहेत तर याचा पण प्रादुर्भाव वाढतो. मग आज पिकामध्ये जर आपण एक गोष्ट पाहिली सगळ्यांनी की पहिली गोष्ट काय आहे की आपला खर्च कशावर होतो व्यवस्थापनामध्ये, बरोबर. अन्नद्रव्यावर होतो, खतं लागतात. दुसरी गोष्ट बुरशीनाशकांवर होतो, कीडनाशकांवर होतो, तणनाशकांवर होतो, निमॅटोडच्या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी होतो. मग आज जो आपण खर्च करतो याचा अर्थ काय आहे की कच्चं शेणखत टाकून आपण एक खड्डा खोदतो प्रॉब्लेम तयार आणि तो खड्डा भरण्यासाठी मार्केटमध्ये औषध आणून काम करतो, खत आणून.
तर याचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कच्चं शेणखत जर शेतात गेलं नाही, ते कुजून गेलं, तर पहिलं म्हणजे तोच एक मोठा फायदा आहे की आपला बाकीचा खर्च वाचणार. आता हे गेल्यानंतर आता समजा आपण हे पाहिले गोष्टी की तोटे काय आणि ते तोटे न होणे हा आपला पहिला फायदा आहे, बरोबर. आता पुढचे आणखी फायदे काय ते आपण तो फायद्याबद्दल पण माहिती घ्यायची का किंवा तुम्हाला काही सांगायचं? हो, हे झाले जे ड्रॉबॅक्स आहेत शेतीमध्ये. आज मी तिला काय झालंय की आपण प्रत्येक शेतकऱ्याला घाई असते ऍप्लिकेशन करायचं, कुठंतरी शेणखत आणायचं, कुठून तरी विकत आणायचं, किंवा आपल्या उकिरड्यावरचं किंवा आपलं स्टॉक उचलतो आपण नेऊन टाकतो. मुळात आधी आपण प्रॉब्लेम तयार करतो आणि नंतर सोल्युशन, त्याच्यावर त्या प्रॉब्लेमला सोल्युशन शोधण्यासाठी मार्केटमधून औषधं आणतो. आणि यामध्ये प्रचंड हॅरेसमेंट शेतकऱ्याचे होते. वेगवेगळ्या बुरशी किडी वाढतात आणि मॅनपॉवर वाढतो आणि जो रिझल्ट पाहिजे तो अजिबात येत नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जसं सांगितलं की हेच जर शेणखत पूर्ण क्षमतेनं इथं कुजलं तर हे सगळे प्रॉब्लेम नष्ट होतात आणि एक प्युरिटी म्हणून प्युअर असं शेणखत कुजलेलं ॲप्लिकेशन आपण आपल्या पिकासाठी देऊ शकतो. हे झालं. परंतु तो जो ॲडिशनल जो फायदा आहे नंतरचा, की समजा हे शेणखत आहे पूर्णपणे तयार झालं, तर तयार झाल्यानंतरचे त्याचे फायदे. बरोबर. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की हे कुजवलं तर त्याचे नक्कीच आपल्याला खूप काही फायदे. बरोबर. आता त्याच्यामधला मुख्य फायदा काय आहे की आपल्या वेगवेगळ्या जमिनी असतात, काही ठिकाणी काळ्या जमिनीत, काही ठिकाणी हलक्या जमिनीत. हलक्या जमिनीमधली समस्या असते की ते पाणी निचरा होत निघून जातं आणि काळ्या जमिनीची समस्या असते की पाणी धरून ठेवते. आता याच्यामध्ये जेव्हा आपण हे कुजलेलं भुसभुशीत शेणखत त्या ठिकाणी वापरणार आहे, त्यावेळी जमिनीच्या हलक्या जमिनींमध्ये पाणी धारण क्षमता वाढते, काळवट जमिनींमध्ये पाण्याची निचरा क्षमता वाढते, म्हणजे गरजेनुसार ते ऍडजस्ट होतं. बरोबर. दुसरी गोष्ट, आज आपल्याला माहिती आहे की जमिनीचा सामू किंवा पीएच ज्याला आपण म्हणतो ही मोठी समस्या आहे. आता आपण माती परीक्षण करतो, त्याच्यामध्ये त्याचं सामू किती काय, तर हा पीएच न्यूट्रल होण्यासाठी, कारण कोणत्याही जमिनीचा जो मातीचा जो पीएच आहे हा 6.5 ते 7.5 असेल तर तो उत्तम मानतो आपण. बरोबर. मग त्याच्यामध्ये 7 हा न्यूट्रल, पण 6.5 ते 7.5 मध्ये भरपूर अन्नद्रव्य उपलब्धता असते, त्यामुळे आपण तसा पीएच पाहिजे म्हणतो. तर बऱ्याचदा पीएच सुधारण्याचं किंवा तो न्यूट्रलाइज करण्याचं काम जे आहे ते कुजलेलं जे शेणखत आहे त्याच्यामुळं होतं. बरोबर. आता जसं अगोदर आपण सांगितलं की घातक किडींच्या संख्या कमी होते, पण पिकामध्ये ह्युमसचं कंटेंट वाढलं, याच्यामध्ये ह्युमस असतं. ह्युमस असल्यामुळे काय होतं का पांढऱ्या मुळीची संख्या वाढते. पांढऱ्या मुळीची संख्या वाढल्यामुळे काय होतं की अन्नद्रव्याचा अपटेक जो आहे तो उचलण्याची क्षमता वाढते, वनस्पती उचलते. बरोबर. मग अशा पद्धतीने ह्या ज्या बाबी आहेत याच्यामध्ये, आणि मग काय होतं त्या पिकामध्ये रोग आणि कीड प्रतिकारक जी क्षमता आहे ते पिकामध्ये तयार होते. बरोबर. आता याच्यासोबत हे गेल्यामुळे कसं आहे, कुजलेलं शेणखत शेतात गेलं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढलं. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढल्यामुळे जर आपण उपयुक्त काही जीवाणू सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये दिले, समजा अन्नद्रव्याचे दिले, नत्रस्फुरत पालाचे, बुरशीनाशकाचे दिले, ट्रायकोडर्मा शिरोमोनस बॅसिलस, किडीचे दिले वर्टिसिलियम बिवेरामॅट्रायझियम, किंवा निमॅटोडचे दिले पॅसिलोमायसिस लेलायसिनस बॅसिलस फर्मस सारखे, तर ह्या जीवाणूंना एक उपयुक्त वातावरण तिथं असतं आणि ते उपयुक्त वातावरणामुळे काय होतं की ह्या जीवाणूंची संख्या वाढते आणि ती संख्या वाढल्यामुळे त्याचा डायरेक्ट पिकाला फायदा होतो. जमिनीची सुपीकता वाढून जाते आणि केमिकलवर किंवा केमिकल खतांवर जो खर्च वाढतोय आज शेतकऱ्यांचा, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रासायनिक खतं देखील अपटेक करण्यासाठी जमिनीत जीवाणूंचीच गरज आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या जर नसेल किंवा ती जर जमीन सुपीक नसेल तर रासायनिक खतं टाकून त्याचा देखील काही उपयोग होत नाही. या सगळ्या गोष्टीवर तर हा अतिशय रामबाण तुम्ही औषध किंवा एक अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगलं दर्जेदार प्रॉडक्ट तुम्ही आणलंय आणि त्याचे रिझल्ट्स मी तर बघितलेत, म्हणून मी यामध्ये जास्त वेळ न घालवता आज पहिल्यांदा ते माझ्या शेतामध्ये ते बनवण्याचं मी आज बनवलं आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन मी सुरू करणार आहे. आणि याला धरूनच मला एक बाब सांगायची आपल्या कंटिन्युएशनमध्ये की असं शेणखत जे आता आपण वापरतो, बरेच शेतकरी एका एकरमध्ये 5-5, 7-7 ट्रेलर शेणखत टाकतात. बरोबर. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे परिपक्व झालेलं शेणखत, कुजलेलं शेणखत आहे, हे तुम्ही 5 ट्रेलरच्या जागेवर 1 ते 1.5 ट्रेलर जरी टाकलं तरी त्याच्यापेक्षा जास्त ताकद त्या जमिनीला रिझल्ट चांगला मिळतो. आणि जसं तुम्ही म्हटले की ठीक आहे,
जे शेतकरी रासायनिक खत वापरतात त्याचा पूर्ण वापर होणं रासायनिक हा. खतांचा तो पण पूर्ण युटिलायझेशन होतं आणि त्याचे जे साईड इफेक्ट पिकावरती मातीवरती होणार आहे ते होत नाही. होणार नाहीत. बरोबर आहे. हा सगळा एक कसं असतं की शॉक प्रूफ ज्याला आपण म्हणतो बरोबर आहे. की वातावरणातले अचानक जे होणारे बदल बदल आहे. त्या बदलाला पण सहनशक्ती त्या सहनशक्ती पिकामध्ये पिकामध्ये याच्यामध्ये वाढते. येण्यासाठी त्यामुळे असे खूप सारे फायदे या अनुषंगाने आहेत त्याच्यामध्ये. त्याबद्दल आपण तर नंतर चर्चा करूच, कारण हे सगळं एका व्हिडिओमध्ये येणं शक्य नाहीये. म्हणून यज्ञाचं जे ॲप्लिकेशन आहे ते सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि त्याचे फायदे आणि तोटे यावर आपण बरीचशी चर्चा केली. यानंतरही आपण या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी याची माहिती देण्याचा प्रयत्न करू. तर आज तुम्ही माझ्याकडे आलात आणि ही सगळं माहिती ही प्रॉडक्टबद्दल ही सगळी माहिती आपण दिली, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. नमस्कार. धन्यवाद सर्व शेतकरी बंधूंना, धन्यवाद.